राहत असेल तर मग शेवटी आका सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो। मोकाचा अजून कारवाई झालेली नाही। मोकाची कारवाई व्हायला त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात। मोकाची त्याला आता आयजी लेवलची ही आहे। माझ्या मते मला माहित असं वाटतं की डीजी आणि राज्य सरकारची त्याला राज्य सरकारचं जे डीजी आहे डीजींची परवानगी घ्यावी लागत असेल ती प्रक्रिया चालू असेल। ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे, परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही। ईडीची कारवाई जोरात सुरू होईल। थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिक्स झाले? नाही, मला नाही वाटत थांबवण्यासाठी, परंतु स्लो डाऊन म्हणजे गेलेच असतील ना, कुणीतरी गेला असेल हे थांबवा, हे अमकं करा, हे एवढं नाहीये, परंतु ते तेवढं आहे। 15 मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नींनी बाहेर येऊ द्या। मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए, ही डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या। तुम्ही शरद पवारांची भेट घेतली त्यावेळेस असं म्हटलं की युद्ध सुरू असताना सरदारला परस्पर विरोधी गटाने भेटायचं नसतं। काय अण्णांना शरद अजितदादांना भेटलात त्यावर जितेंद्र आव्हाड म्हटले की युद्ध सुरू असताना शत्रू पक्षाच्या सरदाराला भेटायचं नसतं। नाही, असं नाही, त्यांच्याकडे माझं वेगळं काम होतं। अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहेत। सरदार आहेत ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही, दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो। हे जे ज्ञानराधा जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेटचं वाटोळं कोणी केलंय? हे आकानीच केलंय। आका आणि त्यांच्या आका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरती त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला, त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेला ना, जेला ते आता। लक्ष्मण आखेने काल तुमच्यावर आरोप केले।